सेकंड आउटफिट चेक. प्लेन शर्ट हा तुम्ही बघितलेलाच आहे ऑलरेडी आणि जीन्स. आता आम्ही चाललोय चर्चला आणि नंतर स्नो वर्ल्ड. आणि ही केस कशी झाल्यात माझी. सेल्फी हा मिरर फोटो एक घेऊ. त्यात आहे मग. हा A few moments later. आम्ही चर्च मध्ये आलेलो आहे. मी एवढंच बोलालो ब्लॉग मध्ये. फक्त आम्ही चर्च मध्ये आलो. मी इथं आलो. आम्ही चर्च मध्ये आलेलो आणि ते चर्च आहे. आणि चप्पल घातलेलं नाही, पाय भाजत आहे. हा बिन चपलाच आलो. मी म्हणणार तो बिन पायाचा. आम्हाला सांगितलं आणि घातलं. आता आम्ही चर्च म्हणजे पूर्ण फिरून आलो. पण काय माहिती सांगायचं तेच की काय काय असते. पण आतमध्ये शूट अलाउड नव्हतं. पण चर्च बघायला गेलं तर सुंदर आहे. आर्किटेक्चर वगैरे सगळं चांगलं केलंय. म्हणजे छान दिसतंय. A few moments later. आम्ही स्नो वर्ल्ड मध्ये आलेलो आहे. फायनली आमचं मोस्ट विजिटेड आम्हाला जे प्लेस विजिट करायचं होतं त्या प्लेसला आम्ही आलेलो आहे. वी आर सो हॅपी. एक्साइटेड आहे आम्ही. आज काय असेल बघायला ठेवल्यात. ओ माय गॉड. चप्पलचं केज असं वाटायला इथे एका कुत्र्याला ठेवणार आहे. नाही ग नाही, मी खरंच घेतलं नाही. गेलो असतो चांगलीच. हे काय ऍपल खातेदारीत काही कमी जास्त झालं नाही. जेवण चांगलं होतं. शूज पण त्यांचे इकडे काढ. सूज गाडाय ग सूज. हॅलो गाडी यायला. आता आम्ही होय आता आम्ही स्नो वर्ल्ड मधनं बाहेर पडलोय. असली हालत बेकार झाल्या. तुम्हाला फोटोज नाही तर व्हिडिओज थोडे थोडे क्लिप्स दिसतील. पूर्ण गारटलं आणि आता सुद्धा पाय अजून पायाची खालना आग व्हायला आग व्हायला पायाची. आणि असं पायांना गारगार लागायला लागले. हवा गार लागायला लागल्या कम्प्लिटली. खूप जाम झाले. फरशी गरम आहे तरी पण गरम लाग ना अग आग व्हायला. तेच की लय हालत बेकार झाल्या यार. स्नो वर्ल्ड मध्ये म्हणलं मज्जा येणार पण हालत बेकार झाल्या. असं होते म्हणल्यावर मेन काश्मीर आमचं घर उलट झालं. उत्तराखंडला कसं. A few moments later. मेरे बाबू ने थाना थाया. बाबू वारला. आता आम्ही आलोय डीजे. अल्ला झालाय वल्ला. आम्ही आलोय डीजे नाईटला, डीजे क्लबला. मस्त एन्जॉय करणार आम्ही. आणि मी एकटीनेच अशी ड्रेस घातलाय. आणि ह्या सगळ्या नालायक पोरी, कारण की जेवल्या भूक लागणार. ह्या सगळ्या पोरी जीन्स आणि हे जरा जाऊ मागं जाऊ. ह्या सगळ्या अशा आल्यात आणि मी एकटीच असे. आम्ही सगळ्या साध्या मुली आहेत आणि मी एकटीच असे आलो. हिरोईन सगळ्या पोरी जीन्स घातल्या. मी एकटीच अशी आहे यार. गाईज काय करू मी. प्लीज गाईज टेल मी समथिंग. ब्लशला मेकअप. Let me add some blush on my face. ब्लश लावलेलीच नाही मी. कर म्हण कर.
डिनर टाइम चार्जिंगचं इथे हे नाही भेटतोय आम्ही. चार्जिंगचं प्लग 200 रुपये पाठवू का काय? हे मला चम्मच आणला अक्षय. थँक्यू. चार्जिंग इथं नाही आहे चार्जिंग पॉइंट. हे आमचं जेवण आहे कम्प्लिटली. होय मस्त काय होतं पडला आमचा जेवण. काय सांगू आता जेवणात कालपेक्षा आणि दुपारपेक्षा तरी हे सांग. मला सगळं जळलेलं रोट्याला बघ की. आयुष्य झालं. 1 hour later. आता आम्ही झोपणार आणि झोपायची अरेंजमेंट बघा. गादी गादी अरे अर्ध का अर्ध का बेडशीट संपली आणि हिंचं काय व्यवस्थित नाही बरोबर. आणि आमचा एक बेडशीट आणि आमचा व्याव्या झालाय. तिला अंगावर पाहिजे की नाही. अंगावर काय घेऊन आलीस आमचा व्याव्या ब्लँकेट. अरे मग ती बेडशीट हाय ना हो, असं का तिला नको आहे ना. नको आहे तुला का पाहिजे मग कशाला मला वाटलं नाही म्हणून मी म्हटलं ठीक आहे पाहिजे. अगं मग व्यवस्थित टाकलं नसतो. तिने सांगायला सांगितलं तर तुला The next day. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता ब्रेकफास्टला चाललोय. सेकंड डे लास्ट डे आणि इथून जाणार आम्ही वंडरलाला. आम्ही नाश्ता करायला आलो आणि नाश्ता संपला आमच्यासाठी. हाय की बाळ चहा चहा कुठं कॉफी आई. प्लेट आणखीन म्हणा. इतना बता दूं तुझको चाहत पे अभी मुझको यूं तो नहीं यार. फिर भी ये सोचा दिल ने अब जो लगा हूँ मिलने पूछूं तुझे छुपा ये मुझको बता दे. गाईज आम्ही वंडरला मध्ये एंटर केलेला आहे. आमचा मिस कोण लागलेला? अक्षयकडे आम्ही वंडरला मध्ये एंटर केले आणि सगळ्या राईड्स करणार आहे मस्त पैकी. सगळ्या शेवटच करायचा आहे. शेवट पैसा वसूल पैसा वसूल करण्यावाले बाकी काय नाही. जसं की आता तुम्ही ऐकलोय मी तिथं बोलले की आम्ही सगळ्या राईड्स करणार. बट आमची फक्त ड्राय राईड एकच झालेली आहे. कारण त्या एक राईडमध्येच आम्हाला 2 तास गेलेले आहेत लाईनमध्ये. त्यानंतर टाईम संपलं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो वॉटर राईड्स आणि वॉटरमध्ये खेळायला. तेवढंच वॉटर राईड्स म्हणून स्लाईड राईड केली आणि जे पूल होता लाईक वेव्ह पूल त्यात खेळलो. आणि नंतर अनाऊन्समेंट आली आमच्या कॉलेजसाठी खास. विवेकानंद कॉलेजची स्टुडंट्स तुम्ही प्लीज आम्हाला भेटा आणि या जायची वेळ झाली असं काहीतरी अनाऊन्समेंट त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं आणि डायरेक्ट गेलो बसमध्ये बसायला. कंटिन्यू. बाकी काही नाही. मस्त मज्जा येते यार. मज्जा करणार आहे. मला ते एडिट करून जीव जायला पी 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 तर लावत. दिस इज वंडरला. एवढी वेटिंग आहे. माय गॉड देर इज हॉर्स देर इज हाती. हत्ती भी आहे तिथे. रॅबिट पण आहे. काहीतरी शो सुरू आहे ते. कसला तरी शो सुरू आहे. आता तिकीटसाठी वेटिंग भरपूर आहे. आज भरपूर क्राऊड आहे. भरपूर गर्दी आहे.
अक्षय ब्लॉग गर्दी बघून तर आत राईडला लय वेळ थांबायला पाहिजे असं मला तर वाटतं. लयच वेळ थांबायला लागणार आम्हाला राईडला. त्यामुळे जरा जरा केलेलं बरं आणि पाण्यातच बसलेलं बरं. पाण्यात हे आतमध्ये वॉशरूम नाही असायला पाहिजे. आतमध्ये वॉशरूम असते मे बी. कर्जा टिकलेला होता टिकलेला. भरपूर गर्दी आहे भरपूर. आम्ही 70 शो बघायला आलोय पण अर्धा तास झाला इथंच थांबलोय. 70 शो काय असते ते माहित नसते. अर्धा तास झाला आम्ही इथंच थांबलोय. एवढे पैसे घेतलेत पण एसी नाही फॅन नाही. एसी असून गरम एक्स्ट्रा वाढलं. मग काय अजून सोडलेलं नाही आम्हाला. गरमी ना मला खूप आलेली आहे. ऐकू जाते त्यात ऐकू जाते जेवढं जाईल तेवढं जाईल. नंतर बोलायचं. a ship restraint to your street partners. Ground crew will soon connect you into the Waterman transfer chamber. Please follow their instructions to ensure safe
फायनली आता आम्ही 70 बघून बाहेर पडलोय. आता सगळे राईड्स करणार आहे, ड्राय राईड्स, त्यानंतर वॉटर राईड्स आम्ही सगळं करणार आहे. शूट करता येईल नाही माहित नाही. फाटली ते 2 तास झाला आम्ही या राईड मध्ये, या लाईन मध्ये थांबलोय 2 तास आणि अजून आमचा नंबर नाही आला रोलर कोस्टर मध्ये. किती वेळ झाला यार, खूप कंटाळा आला आम्हाला. बंद केलं चला की ऍक्टिव्हिटी आहे. आम्ही आता रोलर कोस्टर केलं, नंतर आता वॉटर स्लाइड करायला आलोय. मला खूप भीती वाटते. कॅन्सल आमची राईड कॅन्सल. मला ऑलरेडी भीती वाटते यार ह्यात. पूल बघा ना, चला पूल मध्ये. आम्ही आता ही राईड केली आहे, डेंजर. ये जागा किती वर्टिकल I am enjoying pool. ये सही है. आप सारे लेडीज आ जाओ, लेडीज लोग. आता आम्ही वेव पूल मध्ये आलोय. मजा आहे, मजा हा मजा आहे. पाणी गरम आहे, गरमागरम पाणी आहे, भारी मस्त. आम्ही मांडी घालून पाण्यात बसलोय. आली काय वेवान आमच्या राईड्स वगैरे सगळं झालंय आणि आम्ही आता मस्तपैकी चाललोय चेंज करायला. चेंज करून आम्ही डायरेक्ट बसणार बसमध्ये आणि जाणार हॉटेलमध्ये जेवायला. त्यानंतर मग आमची संध्याकाळची रात्रीची ट्रेन आहे. दॅट्स इट. थांबायचं आहे ट्रेनसाठी. मला तर ऐकूनच कंटाळा आलाय. होय, 11 वाजता ट्रेन आहे आणि ही जी राईड होती आयुष्यात लक्षात येणारी राईड. लक्षात राहणार नाही ही राईड. ए तू फोटो काढूया. ए योग काढ. टोमॅटो सूपचा विषय खूप डेंजर आहे, एवढं खास नाही आहे. पनीर चिली छान आहे. आता मी ट्राय करणार आहे भाजी. मिक्स व्हेज आहे नाही, मिक्स व्हेज अँड रोटी. ते ट्राय करणार आहे मी आता. दही छान आहे, दही छान आहे, दही छान आहे. कालचं दही त्यात रायत्यातलं आई ग, होतं आई ग. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो 3 वेळा खाल्ला ना, 2 ब्रेकफास्ट आणि 1 लंच. डिनर पण होता ना तिथं. 2 ब्रेकफास्ट, 1 लंच आणि 1 डिनर. एवढं खास नव्हतं, एकदम सोसो जेवण होतं. हे मस्त आहे, एकदम भारी. आता आपण डायरेक्ट भेटूया बसमध्ये. आता मी जेवणाचा आनंद लुटणार. सगळे प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या टेबलवरती बसल्यात. मी आता आईस्क्रीम खाणार. आईस्क्रीम
9:45 वाजल्यात. 10ला आमची ट्रेन आहे. फायनान्शियली स्ट्रॉंग बोल की काय ट्रेन किती वाजताची आहे? ट्रेन आमची 11 वाजता आहे. 11 वाजता 10 वाजता येणार आहे. हा येणार 11 10 वाजता पण वाजता. 11ला निघणार ना आपण. हा 11ला निघणार. कंटाळा आलाय अक्षरशः मला झोप आली. आणि राईडमध्ये अक्षूचा खांदा सटकलाय. लय दुखा लागलं तिला. पेन करायला एवढा खान पेन करायला ना. जाम दुखा लागले तिला भरपूर. आणि आम्ही ते आमच्या सगळ्या बॅगा सांभाळत उभारलो. बसायला जागा नाही. कंटाळा आलाय. कंटाळा आलाय कम्प्लिटली. आणि ती स्टोरी ऐकत बसल्या. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता बेळगाव सोडले. मी तर चालू मिरजेला ब्रश घेऊन. तर गाईज, जसा प्रत्येक ब्लॉगचा मी एंड करायला विसरलेले असते, तसंच ह्या ब्लॉगचा सुद्धा मी एंड करायला विसरले. आय डोंट नो हाऊ. मी कसं विसरते. मे बी स्टोरेजमुळे. स्टोरेज नसलं की माझं मूडच होत नाही काय करायचा. बट जाऊ देत. मला एवढंच म्हणायचं आहे, खूप एन्जॉय केला. खूप मस्त वाटलं ट्रिपला जाऊन. आणि छान होती पहिला ट्रिपला जायची, पण नंतर गेले मी ट्रिपला. आणि तो डिसिजन माझा खूप चांगला होता. आणि जे मोमेंट्स असतात ना आपल्या फ्रेंड्ससोबत बनवायचे कॉलेज लाईफमधले, त्याच वेळी बनतात, परत बनत नाही. परत आपल्याला वाटतं की अरे परत सुद्धा ट्रिप्स असतील, पण परत आपले तेच फ्रेंड्स नसतात. परत तीच मजा, तीच सगळी नसतात. परत तुम्ही कोणासोबत सुद्धा जावा ट्रिपला, पण जी वेळ असते ना ट्रिप एन्जॉय करायची कॉलेज लाईफमधली, ती त्याच वेळी होते आणि त्याच वेळी एन्जॉय करता येतं. एवढंच मला बोलायचं आहे. जर तुम्ही तुमच्या लास्ट इयरला असाल किंवा कॉलेजमध्ये असाल, तर तुम्ही सुद्धा ट्रिपला जावा प्लीज. एन्जॉय करा. 1 डे का असं 1 डे ट्रिपमध्ये पण मजा येते. आम्ही 2 डेज गेलतो, बट ती 4 डेजची झाली. 2 डेज ट्रेनमध्येच आमचे गेले येण्याजाण्यात. आणि नॉर्मल ट्रिप आमची 2 डेजचीच होती. त्यात सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे खूप. सगळे एकत्र येऊन, म्हणजे प्रत्येकाच्या भांडणं रुसवा असतातच प्रत्येक क्लासमध्ये. असं आमच्यातही होतं, तरी पण आम्ही ट्रिपमध्ये सगळे एकत्र होतो. सगळे एन्जॉय केला. आमचे सर सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. असं वाटतच नव्हतं की ते आमचे शिक्षक आहेत. असं वाटत होतं की ते आमचे फ्रेंड्सच आहेत. एवढा भारी आम्ही एन्जॉय केला. आणि दॅट्स इट. हा आपला ब्लॉग सिरीजचा एंड पार्ट आहे. लास्ट पार्ट आहे. 3rd पार्ट आहे. एन्जॉय करा. 1st आणि 2nd पार्टसुद्धा बघा. माझे बाकीच्या कॉलेजमधले ब्लॉगसुद्धा बघा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठे जाणार आहात ट्रिपला, किंवा कॉलेज ट्रिप तुमची कशी झालेली होती. काहीतरी कॉमेंटमध्ये सांगा. बाय गाईज.